नमस्कार, मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पश्चिम बंगालमधून आलेली. कारण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात त्यांच्या पोटनिवडणूक झाली होती तिथे आणि तिथे त्यांना भक्कम आघाडी काही वेळापूर्वी मिळालेली होती आणि या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी जवळपास 45,000 मतांनी आघाडीवर आहेत. मतमेजणीच्या अजूनही 4 फेऱ्या बाकी आहेत आणि ममता या भाजपच्या आपल्या प्रतिस्पर्धी प्रियंका टिबरेवाल यांच्यापेक्षा 40,000 मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती सध्या कळतेय. 14व्या फेरीनंतर ममता बॅनर्जी यांना 55,404 मतं मिळाली. प्रियंका यांना 17,854 मतं मिळाली आहेत अशी माहिती सध्या कळतेय. पण याआधीच ममता दीदींच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करायला सुरुवात केली आहे. कारण ममता दीदींना मिळालेली आघाडी मोठी आहे आणि ममता दीदी आता विजयाच्या दिशेनं आहे त्याचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे आणि त्यामुळे पोटनिवडणुकीतल्या या विजयी आघाडीनंतर समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. पण त्याचबरोबर निवडणूक आयोगानं देखील पश्चिम बंगाल सरकारला एक महत्त्वाचं पत्र लिहिलेलं आहे. एकूणच पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराची पार्श्वभूमी लक्षात घेता पोटनिवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार किंवा विजय मिरवणूक होणार नाही याची काळजी घ्या असं एक प्रकारे स्पष्टपणे निवडणूक आयोगानं या पत्राद्वारे नमूद केलेलं आहे. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, पोटनिवडणुकीमध्ये ममता दीदींची ठोस आघाडी दिसतेय आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा. बरोबर आहे, लोक मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मार्ग मोकळा झालाच आहे. पण महत्वाचं म्हणजे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून जी पोटनिवडणूक झाली तिचं 19वी फेरी पार पडलेली आहे आणि 19व्या फेरी जे पार पडल्यानंतर जे आकडेवारी जे समोर येत आहे त्यामध्ये तृणमूल काँग्रेसला जवळपास म्हणजे ममता बॅनर्जीला 76,413 मतं मिळाली आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ज्या केजरीवाल आहेत त्यांना 24,396 मतं मिळाली आहे. याचा अर्थ असा होतो की जवळपास 52,017 मतं हे आघाडीवरती आहे त्या आणि यानंतर पुन्हा 2 राऊंड अजूनही अतिरिक्त आहे. याचा अर्थ 2011 मध्ये जेव्हा त्यांना एक मोठी आघाडी मिळालेली 54,213 मतांनी त्या निवडून आलेल्या 2011 मध्ये तीही आघाडी आणि तीही मार्जिन किंवा तीही आघाडी जी आहे ती निश्चितपणे यावेळेस पार होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त होत आहे. आणि ममता बॅनर्जी यांनी या 50,000चा जो आकडा आहे जो विजयी आकडा असतो तो त्यांनी पार केलेला आहे आणि त्याचमुळे त्यांच्या निवासस्थानी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दोन्ही ठिकाणी जल्लोष सुरू आहे. आणि महत्वाचं म्हणजे एकीकडे जसं आपण उल्लेख केला आहे की निवडणूक आयोगाने पहिलेच बजावलेलं आहे, सगळ्यांना पत्र जारी केलं सर्व राजकीय पक्षांना की विजयाचा जल्लोष करू नये कारण की यापूर्वी त्याला गालबोट लागलेलं आहे. यानंतर मोठा हिंसाचार झाला होता. त्याच्या आधारावरती निवडणूक आयोगाने हे पत्र जारी केलं आहे. पण कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थितीच्या मुद्द्यावरती त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की पश्चिम बंगाल पोलिसांनी आणि या संदर्भात काळजी घ्यावी. पण यावेळी जर बघितलं तर भवानीपूर मतदारसंघामधून ममता बॅनर्जी यांनी 50,000पेक्षा जास्त मोठी आघाडी घेतलेली आहे आणि 2011चा देखील जो त्याचा विक्रम आहे तो देखील विक्रम ती यावेळेस मोडती अशी शक्यता असते. प्रशांत, त्याच्यामुळे ममता दीदींनी स्वतःची छाप तर उमटवलेली आहेच या सगळ्या मतदारांवर, पण हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की ममता दीदींचंच राज्य पश्चिम बंगालमध्ये आहे. हे पुन्हा एकदा आजच्या पोटनिवडणुकीनंतर स्पष्ट होताना दिसतंय. बरोबर आहे. ममता बॅनर्जीचा चेहरा आणि ममता बॅनर्जीच्या पक्षाने ज्या पद्धतीने ही सत्ता कायम केली भारतीय जनता पक्षासोबत लढाई करून आणि त्या या लढाईमध्ये त्यांनी ज्या मुख्यमंत्री पद देखील मिळालं. पण ज्या तिथून त्या लढल्या होत्या त्या तिथून विधानसभेत लढल्या तिथून त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेताना आज जेव्हा निर्णय पुढे येतोय की यामध्ये तिथल्या जनतेने भरघोस मतदान हे ममता बॅनर्जीला केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच्या चेहऱ्यावरतीच ही संपूर्ण निवडणूक झाली असं म्हणावं लागेल. आणि एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जोरदार धक्का बसल्या कारण की त्यांना अजूनही 25,000ची मतं देखील त्यांना पार करता आलं नाही आहे. यामुळे मोठा धक्का टिबडी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यांना बसले आहे. पण या निमित्ताने हे सिद्ध झालं आहे की ममता बॅनर्जीचा पक्ष आणि ममता बॅनर्जी हा अजूनही ज्या पद्धतीनं लोकांच्या मनात आहे हे सिद्ध होते. त्याचमुळे पुन्हा एकदा त्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील आणि ज्या पद्धतीने चर्चा होती की त्यांना इथे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे ती अडचण ज्यामध्ये निकाल येतोय ते कुठल्या प्रकारची अडचण नाही. त्यामुळे असं म्हणावं लागेल की 50,000 टप्पा पार झालाय. आता शेवटी किती मतांनी त्या निवडणूक असते पाहणं महत्त्वाचं करणार आहे. निश्चितच प्रशांत, आणि प्रत्येक निवडणुकीतून एक संदेश विरोधी पक्षापर्यंत पोहोचत असतो. त्यातला एक संदेश ममता दीदींनी दिलेला आहे की त्यांचाच खेळा इथे चालणार आहे आणि त्याचबरोबर एकीकडे राज्यातलं स्थान बळकट पण जेव्हा मुख्यमंत्रीपदी त्यांच्या शिक्कामोर्तब होत आहे तेव्हा एकूणच राजकारणातलं त्यांचं स्थान आणखीन भक्कम. बरोबर आहे. या घडीला जर बघितलं आपण
तर 2011ची जो मार्जिन होतं विजयाची फरक होता तो होता त्यापेक्षा जास्त. म्हणजे अजून आता फक्त एक राऊंड उरलेला आहे, ज्या पद्धतीनं माहिती पुढे येत आहे. आणि या घडीला 56,388 मतं मार्जिन हे विरोधी पक्ष जो उमेदवार त्याच्यावर जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2011 पेक्षा जास्त मार्जिनने त्या निवडून येत आहेत. 2011 मध्ये ज्यांना 50,000 मार्जिन मिळालं होतं त्यावेळेस त्यापेक्षा जास्त मार्जिन यावेळेस त्यांच्या या विजयामध्ये असणार आहे. यातून हे पक्का होत आहे की ममता बॅनर्जीच्या या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये जोरदार झटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे. आणि यातून हे स्पष्ट झालेलं आहे की ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम ठेवताना कुठल्याही प्रकारची हयगय करणार नाही असे दाखवून दिलं आहे. आणि त्यांनी हे स्पष्ट समोर सांगितलंय की माझा जो चेहरा आहे आणि मी जी ज्या पद्धतीनं माझं राजकारण करते त्या राजकारणाला पश्चिम बंगालच्या जनतेची साथ आहे. आणि हे या विजयातून निश्चितच जवळपास 56,388 इतक्या मोठ्या मताधिक्याने ते आता विजयी होताना दिसत आहेत. आणि आपण बघतोय की इतक्या मोठ्या मताधिक्य त्यांना आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य आता तरी मिळालेलं आहे. आणि काही वेळातच या निकालाची घोषणा होऊ शकते. तेव्हा पश्चिम बंगालमधली आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी, ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी या दरम्यान घेतलेली आहे. आणि महत्वाच्या बातमीनंतर आता येऊयात राज्यातल्या बातमीकडे. देशात वाघांच्या संख्येत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि राज्यात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. आणि म्हणूनच नागपूरला टायगर कॅपिटल म्हटलं जातं. पण कोरोना काळात म्हणजेच गेल्या 2 वर्षात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आल्याचं समोर आलंय. याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट. वाघाच्या राजधानीत वाघावर संकट. 2.5 वर्षात 24 वाघांची शिकार. अंधश्रद्धा वाघांच्या जीवावर उठली. वन्य विश्वातील एक अत्यंत रुबाबदार आणि ऐटदार प्राणी म्हणजे वाघ. वाघाच्या अस्तित्वामुळे जंगलाला केवळ वेगळी ओळख मिळत नाही तर त्याचा दर्जाही ठरतो. तसंच वन्य प्राण्यांच्या अन्न साखळीतला एक महत्त्वाचा प्राणी म्हणून वाघाचं एक वेगळं महत्त्व सुद्धा आहे. राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या ही विदर्भात आहे. मात्र वाघाच्या राजधानीतच हा रुबाबदार प्राणी संकटात सापडलाय. वन खात्याने दिलेली आकडेवारी ही मोठी धक्कादायक आहे. 2018 ते 2021 या काळात राज्यात 24 वाघांचा मृत्यू झाला. त्यापैकी 20 वाघांची शिकार करण्यात आली. तर 4 वाघांना विजेचा धक्का किंवा विष प्रयोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या काळात म्हणजेच 15 जानेवारी 2020 ते 8 सप्टेंबर 2021 या दरम्यान 24 वाघांचा बळी गेलाय. मार्च 2020 मध्ये देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं आणि शिकाऱ्यांनी त्याचाच गैरफायदा घेतल्याचं समोर आलं. वाघासोबतच बिबट्यांचीही मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याचंही उघड झालंय. की 24 वाघ आणि 56 बिबटे यांना मारण्यात आलेलं आहे. त्यापैकी 24 वाघापैकी 20 वाघ जे आहेत ते शिकार झालेले आहेत आणि 56 पैकी 45 जे बिबटे आहेत यांची तुझा शिकार झालेले आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते त्यांचे मृत्यू जे वीज प्रवाहामुळे किंवा विष कालवल्यामुळे झालेलं आहे. आणि दुसरी सगळ्यात गोष्ट अशी आहे की विदर्भात सगळ्यात जास्ती जे वाघ आहेत ते मेलेले आहेत. विदर्भातलेच जास्ती वाघ मेलेले आहेत. राज्यात ज्या 20 वाघांची शिकार करण्यात आली आहे त्यामध्ये विदर्भाच्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अधिक आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणि ब्रह्मपुरी वन विभागात 4 वाघांची शिकार करण्यात आली आहे. उमरेड करहंडला व्याघ्र प्रकल्पात 3 वाघांचा बळी घेण्यात आलाय. तर उर्वरित वाघांची शिकार ही विदर्भासह आणखी वन्य विभागात सुद्धा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण 312 वाघ असून देशात वाघांच्या संख्येत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 312 पैकी 309 वाघ हे नागपूरच्या अवतीभोवती असलेल्या जंगलात आहेत. वाघांच्या संख्येची घनता लक्षात घेता नागपूर सभोवतालच्या भागात वाघांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शिकाऱ्यांचा वावर सुद्धा याच परिसरात आहे. मात्र गेल्या 2 वर्षातल्या वाढत्या शिकारीच्या घटना वन खात्याच्या डोळ्यात अंजन घालणार आहेत. वाघाच्या शिकारीसाठी बहेलिया टोळ्या कुख्यात आहेत. बहेलिया आणि इतर नेक्सस या संदर्भात ठोस पुरावा सध्याच्या ज्या पकडलेल्या केसेस आहेत यात समोर आला नाही. मात्र त्यांची शक्यता नाकारता येत नाही, कारण शिकाऱ्यांची पोहोच किंवा नेक्सस हे तपासणं हे नेहमीच एक चॅलेंजिंग काम आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि त्यापैकी 5 विदर्भात आहेत. मेळघाट, ताडोबा, पेंच, बोर आणि नवेगाव नागझिरा हे विदर्भातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहेत. उर्वरित एक प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. मात्र वाघांची संख्या विदर्भात सर्वाधिक असल्यामुळे शिकारीच्या घटना सुद्धा याच परिसरात घडत असल्याचं बघायला मिळतंय. आणि त्यामुळे टायगर कॅपिटल मध्येच वाघाला आपल्या अस्तित्वासाठी आता झगडावं लागतंय. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि या संदर्भात आपण तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तुषार, आपण बघतोय खरं तर हे कॅपिटल म्हटलं पाहिजे आणि खरं तर ही अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रासाठी. पण 24 पैकी 20 वाघांची शिकार होणं हे अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत भीषण आहे. याच्यावर काही कारवाई होताना दिसते का? कारण एकीकडे अभिमानाची गोष्ट असलेल्या याच परिसरात मात्र वाघाच्या जीवावर उठलेत. रेणुका, जर का आपण बघितलं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये 312 वाघ आहेत. त्यापैकी 309 वाघ एकट्या नागपूरच्या अवतीभोवती जे काही अभयारण्य आणि जो जंगल आहे त्या जंगलामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे इथली जी वाघाची घनता ही प्रचंड जास्त आहे. म्हणजे देशामध्ये जे प्रमुख ठिकाण आहेत त्यामध्ये विदर्भ देखील एक ठिकाण आहे जिथे वाघांची मोठ्या संख्येने लोकसंख्येची जास्त घनता पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर नेहमी शिकाऱ्यांचं इथे लक्ष राहिलेलं आहे. याआधी 2012 असो किंवा 2015 असो, 2 वेळा वन विभागाने मोठी कारवाई करून जे बहेली पारंपरिक वाघांचे शिकारी आहेत त्यांच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचं नेक्सस उधळून लावलेलं होतं. मात्र मध्यंतरीच्या काही 2-3 वर्षांमध्ये वाघाच्या शिकारीचं प्रमाण कमी झालं, तरी आता 2019 नंतर ते वाढताना आपल्याला दिसत आहे. विशेष करून कोविड काळामध्ये ह्या संख्या जास्त वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मागच्या 2 महिन्यातला जर का तुम्ही नागपूरचा विचार करायचा झाला तर 3 वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आणि त्या 3 वेगवेगळ्या कारवायांमध्ये स्थानिक शिकारी आहेत त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडनं वाघाची कातडी असेल, वाघाचे नखं असेल किंवा वेगवेगळे अवयव आहेत ते देखील जप्त करण्यात आले. त्यामुळे वाघांच्या शिकार होत राहतात, त्या सातत्याने सुरू असतात, हे यावरनं अधोरेखित झालेलं आहे. वन विभागाकडनं वेळोवेळी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. म्हणजे विशेष करून ते पेट्रोलिंगवर लक्ष देतं. म्हणजे त्यांनी नवीन पेट्रोलिंग ॲप तयार केली. त्यामुळे प्रत्येक त्यांचा जो काही सुरक्षा रक्षक असतो तो कोणत्या रूटने पेट्रोलिंग करतो, किती वेळ करतो आणि कोणत्या काळामध्ये करतो यांची पूर्ण मॉनिटरिंग वन विभागाकडनं केली जाते. मात्र ज्या प्रकारच्या घटना सातत्याने घडतात आणि माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला जी माहिती पुढे आली त्यामध्ये जे 24 वाघ मरण पावले त्यामध्ये 20 वाघांची शिकार झालेली आहे आणि ती अत्यंत गंभीर आहे. यामध्ये बिबट्यांचा देखील त्याच प्रकारे शिकार झाल्याचं पुढे आलं. म्हणजे 56 बिबटे जे मरण पावले त्यापैकी 45 बिबट्यांची देखील शिकार झालेली आहे. आणि वाघ असो किंवा बिबटे असो यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत खूप मोठी आहे. म्हणजे एक जर वाघ बघितला तर एका वाघाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 4 ते 5 कोटीच्या घरामध्ये किंमत आहे. त्यामुळे हे जे छोटे छोटे शिकारी असतात किंवा बहेली समाजातले जे शिकारी असतात यांचा वापर केला जातो, त्यांच्याकडनं वाघ मारून घेतला जातो आणि त्या वाघाचे मग वेगवेगळे अवयव आहे ते वेगवेगळ्या कार्टलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवले जातात. आणि हे याआधी देखील उघड झालेलं आहे. तर वन विभागा पुढे निश्चित एक मोठं आव्हान आहे, कारण की आता आपण बघतो की वन्यजीव सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये ही बातमी पुढे आलेली आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये वाघांची शिकार झालेली आहे. त्यामुळे निश्चितच वन विभागाला आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या सर्व शिकाऱ्यांवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येऊ खरंय तुषार, हे खूप मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. कारण एकीकडे अभिमानाची बाब असलेल्या वाघांच्या राजधानीतच वाघावर आता संकट ओढवलेलं आहे. 24 वाघांचा आतापर्यंत म्हणजे 2 वर्षात शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि त्याच्यामध्ये ही संख्या 24 पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे ही निश्चितच अत्यंत गंभीर बाब म्हणावी लागेल. 2.5 वर्षात 24 वाघांची शिकार करण्यात आली आहे. एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि संजीवनी या उपक्रमाबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. नाशिक म्हणजेच महाराष्ट्रातला एक असा जिल्हा ज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते आणि ज्यात सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेलार यांनी रुग्णांच्या जेवणाची, त्याचबरोबर खाण्याची, पिण्याची, त्याचबरोबर रुग्णालयाच्या खर्चाची देखील ऐनवेळी म्हणजे बहुतेकदा त्यांनी रुग्णांची काळजी देखील घेतली होती. संजीवनीच्या शॉर्ट ऑफ लाईफ या मोहिमेत आम्ही त्यांची देखील भेट घेतली. एक स्पेशल रिपोर्ट बघूयात. मुझे खुद कोविड हुआ, मैं खुद कोविड पेशेंट बन गया और कोविड पेशेंट बनने के बाद कोई मेरे नज़दीक नहीं आता था. फिर मैंने देखा कि मैं इतना दौड़ धूप करने वाला आदमी, सबके लिए दौड़ने वाला आदमी, मेरे नज़दीक कोई नहीं आ रहा है. अब जिनका कोई नहीं होगा उनका क्या होगा. हमने विचार किया कि अपने को इन लोगों को मदद करनी चाहिए. जैसे कि आर्थिक बात बोले तो पैसों की बात आ गई, तो पैसों के लिए भी हर किसी ने पैसा दिया और बाद में जब खाना देना है, नाश्ता देना है, पानी देना है, उस चीज़ के लिए तो हमारे गांव के सब लड़कों ने, बड़े ज्येष्ठों ने हमें मदद की. और उसके बाद हमारे गांव के जो आर्मी के जवान हैं मुझे फ़ोन करके बताया, बाबा जो भी मेडिकल लगता है आप ले लो, हम उनका पैसा दे देंगे. हम वो मेडिकल अस्पताल में पहुंचाया. मरीज को उसके करीब जाके डेड बॉडी को उठा के उनको खाना पहुंचा के इस तरीके से मधुकर मावली जो है वडगांव के ये और इनके जो ग्राम पंचायत के जो बाकी के मित्र मंडल है, ये सब पूरा ग्रुप पूरी बहुत मेहनत से और बहुत ईमानदारी से दिन रात काम करते थे और हमारा बहुत साथ दिया इन्होंने काम में. ग्रामीण भागों में बात ऐसी थी, लोगों के दिमाग में, मैंने आपको बताया कि लोगों में डर बैठा हुआ था. वो डर निकालने के लिए संजीवनी टीम ने उन लोगों को, उनके दिमाग में ये वैक्सीनेशन का जो फायदा है वो सब उन्होंने बहुत ही प्रयत्न करके हर किसी के दिल में बिठा दिया है. अपने सामने, अपना नजदीकी, अपना बाजू में रहने वाला आदमी 2 वक्त की रोटी खा रहा है या नहीं खा रहा है वो भी आपको देखना चाहिए. अगर वो भूखा सोता है तो आपको उसे खाना खिलाना ये जरूरी है. इसी का नाम इंसानियत है. आणि यानंतर आपण बघणार आहोत सॅनिटायझर हानिकारक आहेत का, लसी तुमच्या डीएनए मध्ये बदल करू शकतात का, किंवा लसीकरण जर तुमचं झालं असेल तरी देखील तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असू शकतात. पण एका जागेत तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील तुमच्या फोनवर. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ, संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे तुमचे प्रश्न, जिथे तुम्हाला उत्तर मिळतील जी क्रॉस चेक केलेली असणार आहेत. त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि त्याची उत्तरं 7977773753 या क्रमांकावर मिळवा. जाताना एक महत्त्वाचं आवाहन, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर कराल जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोक.